पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आनंदी, हाँ आबा बोला। बायको, खराच सगळा थैसर व्यवस्थित हा ना? आबा सगळं व्यवस्थितच हा। आता थोडी घाई झाली हा माझी। घराकडे सगळं नीट आहे ना? होय गो ताई, सगळं ठीक हा। आका आता हैसर रवान चालणार कसा? थैसर पण बघूक होया ना, थैसर पण गरज असा माझी। आबा तुम्हीच म्हणालास ना, ता घर ती घरातली माणसा ह्या सगळ्या आधी बघूक होया। आबा खरंच सांगते, सगळं व्यवस्थित हा। आबा त्यांका पण लय वाईट वाटला, गेले ते पण तुमका भेटले पण नाही। आता पण सांगत होते, आबांका राग येत पण तू समजवते का? आबा आता गाडीची येळ झाली हा, माका निघूच लागत। मी सोडतोय तुका स्टँडवर, कपडे बदलून येते। आबा तुमची लेक आता मोठी झाली हा, ते का सगळं जमता। रवान दे, मी जाते। थांब। काय झालं? हे ठेव। कशा का बा? मी देतोय म्हणान ठेव। तसे माझ्या जावई बापूंचे लय फेडूचे हे पैसे, पण हे रवान देत अडीअडचणीक मदती घेतली। ठेव। सांभाळून ठेव, धानलीत काहीतरी पडती। आबा नीट रोगो बाय। बरं झालं नंदू, तू तरी भेटतोस। अरे आनंदी नाहीये ना घरात, त्यामुळे कुणाशी बोलायचं, काय बोलायचं काही कळत नाही। अरे आईला काही ऐकून घ्यायचं नसतं, दादा बिझी असतो आणि आमची चिंगी एवढूशी काय बोलणार ना तिच्याशी। दादा गेले होते ना वहिनीला आणायला? एकटाच आला परत। मग आनंदी वहिनी? सोडून आला तिला गावीच। काय होणार आहे पुढे आणि कसं होणार आहे मला काहीच कळत नाही। तुला माहिती नंदू, जेव्हा दादाचं आणि आनंदीचं लग्न झालं ना, दादा तेव्हाही रमाला विसरला नव्हता, पण आनंदीने त्याला खूप छान समजून घेतलं। त्यालाच काय, आमच्या घरातल्या 4 तऱ्हेच्या 4 माणसांनाही तिने समजून घेतलं। पण मग हळूहळू दोघांचं खूप छान जमायला लागलं, दोघांमध्ये खूप छान नातं तयार झालं। इतकं की दादानी तिला स्टुडिओ पण काढून दिला ना।
पण अचानक काय बी नसलं दोघांमध्ये, काही कळलंच नाही. ते इतकं डोक्याला गेलं ना की आनंदीला आणायला गेलेला दादा तिला न घेताच परत आला. आमचा नाही पण निदान स्वतःचा, चिंगीचा तरी विचार करायला हवा होता ना त्याने. आमच्या दादाचा राग ना खूप मोठा आहे. आजपर्यंत त्याने खूप छोट्या मोठ्या चुका केल्यात. सगळ्यांनी त्या चुका माफही केल्यात ना, पोटात घातल्या. अगदी आनंदीने सुद्धा त्याच्या अनेक चुका पोटात घातल्या. पण ह्या वेळची त्याची चूक इतकी मोठी आहे ना नंदू, की ही चूक कुणी पोटात घालेल असं मला नाही वाटत. अरे खूप आस लावून बसलो होतो आम्ही की आनंदी परत येईल आणि आमचं घर पुन्हा पूर्वीसारखं हसत खेळत होईल. तुला कल्पना नाहीये, गेल्या 8 महिन्यात ना आनंदीने आमच्या घराचं सोनं केलंय, सोनं. अरे मी आणि दादा जेवढी आईची काळजी घेत नाही ना तेवढी आनंदी घेते. चिंगीचं आणि आनंदीचं नातं तर इतकं घट्ट आहे ना की कुणाला बघून वाटणारही नाही की आनंदी चिंगीची सावत्र आई आहे. आणि मला जेव्हा सगळ्यात जास्त आधाराची गरज होती ना तेव्हा आनंदीने मला आधार दिला. कुणी माझ्यावर बेतलेली परिस्थिती समजूही शकत नव्हतं तेव्हा आनंदीने ती समजून घेतली. माझा सख्खा भाऊ, माझी आई, कुणी माझ्या पाठीशी उभं राहिलं नाही. पण आनंदीने मला समजून घेतलं आणि ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. वर्षा सगळं नीट होईल. आता वहिनी तुम्हा सगळ्यांसाठी इतकी महत्वाची आहे तर ते दादालाही समजेल. वर्षा, काय ग? हॅलो वर्षा, तुम्ही इथे काय गप्पा मारत बसलात? यांना घरी घेऊन यायचं होतं ना? वर्षा, मला असं म्हणायचं. वर्षा, या चहा प्यायला या घरी. येईन पुन्हा कधीतरी येईन. चला. आलीस काय ग? अरे देवा, बरं झालं. मी काय म्हणते, ऐक ना वर्षा, वर्षा, वर्षा. अगं बाई, कोण आला आता? वर्षाच होती ना? का भास झाला मला? वर्षा, वर्षा, वर्षा. आई मी आत आहे. अगं बाई, घाबरले ना मी. तू पण आलास का? बरं झालं. एकटीला घर खायला उठतंय मला. दिवसभर एकटी एकटी एकटी. चिंगी, दिसते माझ्या अंगा खांद्यावर. असेल तिच्या रूम मध्ये. वर्षा, मला पण पाणी घेते जरा. चिंगी, अभ्यास झालाय का ग? 4 दिवस शाळेला सुट्टी झाली. उद्या शाळेत जावं लागणार आहे. चिंगी, चिंगी,
चिंगी कुठे? रूम मध्ये असेल तू. अगं नाहीये म्हणून तुला विचारतो, कुठे आहे ती? काय ग बाई, मुलगी पण ना जीवाला घोर. ती शाळेतून आली आहे ना? काय आता माझा डोळा लागला होता. आता कोण आलं कोण गेलं मला कसं काय माहित असणार. असं कसं काय बोलते, माहित नसणार. चिंगी, हे चिंगी, 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 चिंगी. आई काय आहे? तुझं लक्ष कसं नाहीये? मला लक्ष ठेवण्याचं ठेवलंय घरामध्ये. तीच कामं करू मी. एक तर माझा पाय मला एवढा त्रास देतो, तिकडे कोणाचं लक्ष नाहीये. आई तुला तिच्या पाठीपाठी फिरायला सांगितलंय का? फक्त ती घरात आली की नाही, गेली कुठे, एवढंच बघायचंय तुला. म्हणजे ती शाळेतून आली नाही असं मी तुला सांगितलं, तर तू धावत येणार आहे का तुझ्या कामावरून? आई तू काहीतरी बोलू नकोस हा उगाच. काहीतरी बोलू नको म्हणजे काय? का ओरडतेस तू माझ्या अंगावर? तू ओरडतेस माझ्या ती अंगावर. आनंद घेऊन तुझं सगळं बघत आई होती. आई जरा शांत. हॅलो चिंगी. अरे आई, चिंगीचा फोन तुमच्याकडे? अच्छा, तुमच्याकडे आहे का चिंगी? नाही ठीक आहे, हरकत नाही, येतो मी. आनंदी होते तेव्हा सगळं बघत होती. हो मॅडम, अहो कुठं जायचंय? हा? अहो ताई कुठं जायचंय ते विचारते तुम्हाला मी. काय झालं, एसटी स्टँड वरून तुम्ही बस मधनं उतरलात आणि डायरेक्ट माझ्या रिक्षात बसलात. तेव्हापासून तुम्ही काय मला बोललाच नाही कुठं जायचंय ते. तेव्हापासून मी पण फिरतोय आपला येड्यासारखा घर 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 घर. म्हणून विचारतोय कुठं जायचंय ते. तिथं तुम्हाला कुठं आसपास जायचंय का जवळ, ते तर सांगा ना. सोडतो मी तुम्हाला. मी हे बघा नक्की, हे घरासारखंच असतं. घर नाही पण आता सगळ्या सोयी सुविधा इथे असतात. घरी तर आपल्याला जायचं नाहीये. आज रात्रीपुरती आपली राहायची सोय करायला हवी. मग उद्या काय करायचं ते उद्याच बघू. काका थांबवा. इथंच बाजूला थांबवा. ठीक आहे, 100. हे घ्या. चिंगी, बळत चल ना वर. चिंगी, मला नाही यायचंय, त्याला सांग. चिंगी, अगं हे बघ, आजोबांची तब्येत बरी नाहीये, त्यांना आराम करू दे ना. चिंगू, आजी तो तुझंच ऐकतो, तूच सांग त्याला. चिंगी, मी तुझ्यासाठी पिझ्झा मागवतो. हा चिंगुडी पिझ्झा. हा, नकोय मला पिझ्झा, मला काहीच नकोय. मला फक्त आई हवी आहे. चिंगी, चिंगू, तू अशी जी वागतेस ना, त्या आईला आवडेल का? आणि आईने तुला जे शिकवलंय ना ते सगळं विसरून गेलीस तू. आणि ऐक ना चिंगू, आई अगं थोड्या दिवसांसाठी तिकडे गेलीये. आपली आठवण आली ना तिला की ती येईल परत इकडे. चिंगुडी, बाबाने यायला आलाय की नाही तुला? हा, आणि वरच्या आजी आणि आतू त्या सुद्धा काळजी करत असतील तुझी. हा आजी प्लीज नको. चिंगुडी, एक काम कर ना, तू उद्या शाळेतून इथे आलीस ना की आपण भरपूर खेळूया. तू जे सांगशील ते आपण खेळूया. पण आता बाबांबरोबर जा ना घरी राजा. हा, हे काय करतेस तू? आवरते. मला आईने शिकवलंय कसं आवरतात, आवरून ठेवायचं. मी आवरते सगळं. तू आता बाबांबरोबर घरी जा, कळलं? चला 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 चला, माझं सोनं ग ते. चला, व्हेरी 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 गुड गर्ल. मी लिफ्ट बोलवतो. हा चल. ए चिंगी,
येतो आम्ही. राघव जरा थांब ना. हॅलो मॅम, रूम हवी आहे? हो, पण एकटीच आहे मी. एकटीला मिळेल? हो मिळेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही. किती दिवसांसाठी हवी? आजच्या रात्रीसाठीच हवी. बरं, तुम्हाला ट्विन बेड्स की सिंगल बेड? काही चालेल. चौथ्या माळ्यावर 404 डिलक्स आणि 402 एक्झिक्युटिव्ह. मॅडम टॅक्स पकडून 3225 रुपये होतील. की काय माझं? अहो, आज रात्रीसाठीच हवी आहे मला. मॅडम हे चार्जेस एका रात्रीच्या राहण्यासाठीचेच आहेत. म्हणजे यांनी एवढे पैसे दिले होते मागच्या वेळेस आम्ही हॉटेलमध्ये राहिलो होतो त्यावेळी? मॅडम हा, आबांनी दिलेले पैसे आणि माझ्याकडचे पैसे साधारण 17,000 वगैरे असतील. त्यातले एका रात्रीसाठी 3,000 रुपये दिलेत तर एका आठवड्यातच हे सगळे पैसे संपतील. नाही, मला पैसे सांभाळून वापरायला हवे. माफ करा दादा, मला नाही परवडणार आहे. राघव, मला माहिती आहे तुझ्यासाठी हा खूप कठीण काळ आहे. अरे, ह्यांच्यातले आणि तुझ्यातले संबंध इतक्या वर्षांनी सुधारले होते, ते आता पुन्हा बिघडलेत. आणि तुलाही कळलं ना, नातं चांगलं राहण्यासाठी खूप काळ जावा लागतो. आणि हे नातं आनंदीमुळे जोडलं गेलं होतं. आता काय माहिती, पुन्हा इथे परत आल्यानंतर कदाचित. राघव, मला हेही माहितीये की हा प्रश्न तुम्हा नवरा बायकोंचा आहे. आता तू पुढे कसा वागशील त्यावर आपल्या तिन्ही घरांचं भवितव्य अवलंबून आहे. राघव, मला हेही कळतंय की तुमच्या दोघांमध्ये असं काहीतरी झालंय की म्हणूनच तू आनंदीला इथे पुन्हा परत आणलं नाहीयेस. पण एक लक्षात ठेव, आपल्या कुटुंबापैकी कुणीही तुला माफ करणार नाहीये ह्या कारणांसाठी. राघव, राघव, तू काहीही कर, काहीही कर राघव, पण हे सगळं सावरून घे आता. आमच्या सगळ्यांच्या तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत राघव. पण या सगळ्या गडबडीत तुला सांगायचंच राहिलं. चिंगी शाळेतून आली ना, तेव्हा तिला आम्ही वरण भात भरवले. म्हणजे नेहमीप्रमाणे ती नाहीच म्हणत होती, पण आम्ही दोघांनी तिला हट्टाने भरवले. आणि वर सुलक्षणाताई आणि वर्षाने काय केलंय ना, मला खरंच काही माहित नाहीये. पण मी पटकन काहीतरी बनवून आणून देऊ का? नाही आई, त्याची काही आवश्यकता नाहीये. मी बघतो काय ते. येतो. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. आयुष्याकडे पॉझिटिव्ह नजरेने कसं बघायचं हे मला तुझ्याकडून शिकायचं आहे. आयुष्यामध्ये कितीही मोठे प्रॉब्लेम्स आले तरी खंबीरपणे त्यांना तोंड कसं द्यायचं हे मला तुझ्याकडून शिकायचं आहे. आयुष्यामध्ये आनंदी कसं राहायचं हे मला तुझ्याकडून शिकायचं आहे. तर माझ्या गळ्यातून निघेल त्या क्षणी मी या घरातून निघून जाईल. तुमच्या आयुष्यातील माझी जागा ह्या मंगळसूत्रासोबतच संपलेली असेल. तुमच्या अधिकारांसोबत, तुमच्या प्रेमासोबत. फक्त मला तुमची अर्धांगिनी असण्याचा मान द्याल ना तुम्ही.